तो म्हणजेच मायरा 11 फ्रेंडशिप मोहपाडा या टीमनं आणि प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी आमंत्रित केलं MD11 जर्मन जोवेलिबी या टीमला। ठीक या दरम्यान मुथूट फिनकॉपचे मॅनेजर प्रीतम कर्णिक यांच्या ठिकाणी आगमन झालेले स्वागत आहे आपलं। तेजस कांबरे देखील अगदी आपण पाहता असा आनंद घेत आहेत। पहिल्या पराभवाचा दणका त्यांना बसलेला आहे आणि तो कुठेतरी जिव्हारी त्यांच्या लागलेला आहे। या आपण शेवटचा आजच्या रात्रीतील क्वालिफाय सामना या ठिकाणी क्वालिफायर मॅचेस या ठिकाणी आपण तिचा आनंद घेणार आहोत। एका बाजूला मायरा 11 फ्रेंडशिप मोहपाडा एरंजाड तर दुसऱ्या बाजूला MD11 जर्मन जोवेली या दोन टीम मध्ये मॅच लावते सुरुवात। या आपण जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये। नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम बॉक्स। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती जोवेली टीमचा ब्रँड दाखवणारा प्रेम धुळेचा हल्ला चेंडू सीमारेषेच्या बाहेर। पहिला बॉल वरती नेत्रदीपक चौकार। वरती मान्यवर सागरजी टवळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। साहेबांचा शुभ सन्मान आयोजन समितीच्या वतीने आपण करत आहोत। मी आयोजन समितीच्या वतीने आदरणीय संदेशदादा देसले आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करतो आहोत। या स्पर्धेचे दमदार आयोजक एवन जोडी संदेशदादा देसले आणि त्यांच्या सोबत गीतेशदादा ठाकरे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे। साहेब आपण आलात आणि या ठिकाणी मंचाची शोभा वाढवलीत, आपलं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत। त्याचबरोबर मान्यवर प्रीतमजी कर्णिक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। साहेबांचा शुभ सन्मान आपण करतो आहोत। प्रीतमजी कर्णिक यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे। त्याचबरोबर तेजसजी कांबरी आपणास सुद्धा विनंती आहे आपण या मंचावरती। स्वप्नीलजी चव्हाण, तेजसजी कांबरी सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारायचा आहे। कर्णिक साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे। मान्यवर किशोरजी मोहिते या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये उपस्थित होत आहेत। साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती या। किशोरजी मोहिते साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे। धन्यवाद। जावेद मैदानाच्या दिशेने जिथे मॅच आपल्याला पाहायला मिळते मायरा 11 फ्रेंडशिप मोहपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला MD11 जर्मन जोवेलिबी या दोन टीमच्या दरम्यान हा क्रिकेटचा रणयुती महासंग्राम मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। धाव फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये 8 आहेत। 8 ऑन बोर्ड। प्रेम धुळे स्ट्रायकिंग ला तयार। प्रसाद मात्रेच्या अगेन्स्ट इनफिल्डच्या वरून चपराक लगवायचं होतं। फिल्डर धावतोय पळतोय चेंडूच्या पाठमोरा स्वीप कव्हर मध्ये बॉलला स्टॉप तर जरूर केलं। तत्पूर्वी मिळतील धावा 2 आणि 2च्या मदतीने स्कोर कार्ड डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये द गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक अर्थातच 10 अंकावरती 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत। ओव्हर नंबर 1 चा खेळ सुरू आहे। शेवटचा बॉल ऑन साइडला पूल केलाय। फटका सुंदर आहे। फिल्डर जवळपास कोणी नाहीये। बॉल निघून चालला एक टप्पा घेत थेट सीमारेषेच्या बाहेर। धावा मिळतील 4 चौकार। प्रेम धुळेचा दुसरा वार आपल्याला पाहायला मिळाला।
4 धाव्यांसाठी आला चौकार. आता ओव्हर नंबर 2 मध्ये आपण पाहता रोहन भालेराव मिस्टर स्टब्स बॉलिंग मार्क वरती. दुसऱ्या षटकामध्ये रोहन आला आणि आता रोहनच्या अगेन्स्ट अभय चौधरीला पण पाहता स्ट्रायकिंग एंड वरती. अभय चौधरी तयार. पहिला बॉल शॉट ऑफ लेंथ हुक करायचं होतं बॉल मागे विकेट किपर पोहोचलाय आणि फायनली कॅच देखील कंप्लीट केली. टिपलाय प्रसाद मात्रे नसेल आणि संपलाय बॅट्समन अभय चौधरीचा खेळ. विकेटचं पतन. सर्वे सर्वा पप्पू शेठ दुबले यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. नवीन बॅटर रोहित धुळे हार्ड अटर बॅटर. MD11 जर्मन जोवेली बी टीमचा पहिला बॉल आणि आले आले आपल्या नावाची दखल देत असताना मैदानाच्या आतमध्ये चेंडू सीमा रेषेच्या बाहेर लॉंग ऑनला क्लिअर केलाय. 6 धावा षटकार. आणि त्यांना बॉलला पाठवून दिला थेट सीमा पार. ठोकला षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 20 या अंकावरती 20 ऑन बोर्ड. पहिल्या षटकामध्ये धावा 14 आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये रोहन भालेरावाला त्यांना पहिल्याच बॉलवरती घेतली पहिली विकेट अभय चौधरीची. त्यानंतर आला रोहित धुळे आणि त्यांना पहिल्याच बॉलवरती लकावलाय एक उत्तुंग षटकार. षटकाराच्या मदतीनं 20 धावा 20 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्याच बॉलवरती चोख प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलंय बॅट्समन रोहित धुळेनं. या टीमची रण मशीन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूंना आपल्या नावाची दखल घेण्यास प्रत्येकाला भाग पडलाय. ओहा ड्राईव्ह करायचा प्रयत्न फटका सुंदर होता. कॅचिटचा कॉल मिड ऑफ मध्ये बट कॅच ड्रॉप. एक कंप्लीट दुसरीचा चान्स नाहीये. एकच मिळेल. या एकाच धावेनं आता समाधान मानावं लागतं बॅट्समन प्रेम धुळे आणि रोहित धुळेला. एकाच्या मदतीनं स्कोर कार्ड शुभ अंकावरती 21 धावा. या टीमचे मेंटॉर अमरजी चौधरी यांचं देखील आपण वेलकम करूयात जे ऑफिशियल स्कोरर आहेत. आणि MD11 जर्मन जोवेली बी या टीमचे मेंटॉर देखील आहेत. शॉट ऑफ लेंथ पूल आणि पूल आता राहिलाय अनसक्सेसफुल. बॅटर प्रेम धुळेची झाली 32 गोल. आली विकेट. धक्का लागलाय दुसरा. डीजे गणेश पाटील देखील आता अनोख्या रंगात आल्यात. त्यांचं देखील आपण कौतुक जरूर करूयात. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ धुळे. ऑन दिया बॉल हवे मध्ये फटका मिस टायमिंग आहे. लॉंग ऑन फील्डर कॅच इटचा कॉल. कॅच ड्रॉप.
कॅच मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झाला. आता विश्वनाथ धुळेला मिळालं जीवनदान. सलामीवीर आता सलामी जोडी ढासळली. सर्वप्रथम बाद झाला अभय चौधरी, त्यानंतर बाद झाला प्रेम धुळे. लेग ग्लास करायचा प्रयत्न, मैदानाच्या आतमध्ये बॉलला बॅकवर्ड मध्ये पाठवायचं होतं. विकेट किपर स्वतः बॉल पर्यंत पोहोचतोय. तत्पूर्वी मिळतीये सिंगल. प्रसाद मात्रेला आपण पाहता इष्टांच्या मागे. ओव्हर नंबर 2 चा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकांच्या अंतिम फलकावरती धावा आपण पाहता. पहिल्या षटकामध्ये बनल्या 14, दुसऱ्या षटकामध्ये वाढल्या धावा 9. 2 षटकांचं कॅल्क्युलेशन केलं, 2 षटकांची टोटल केली तर 2 षटकांच्या अंतिम फलकावरती धावा 2 गड्याच्या नुकसानात 23 अंकावरती. क्या बात आहे. डीजे गणेश पाटील प्रत्येक प्रेक्षकाला एंटरटेनमेंट करण्याचं काम आमचे डीजे गणेश पाटील मांगरुलकर नेहमीच करत असतात. हॅलो चेक. या दरम्यान शिवसेना शाखा क्रमांक 22 चे शाखा प्रमुख मान्यवर समीरजी शेख साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेबांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत, सुस्वागतम. तेवीस धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. विश्वनाथ धुळे आणि रोहित धुळे ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. आता ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. अंतिम षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती सुयोग तयार. पहिलाच बॉल, संधी निर्माण केली आणि त्या संधीचं सोनं केलं. विकेट किपर प्रसाद मात्रेनं घेतली कॅच. अखेर टिपला जाईल आणि संपला बॅट्समॅन रोहित धुळेचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. धुळेनं गेले कित्येक वर्ष जनमान जोबेली टीम साठी नेहमीच प्रामाणिक खेळ केलाय असा संजय मैदानाच्या आतमध्ये आता 5व्या क्रमांकावरती मैदानामध्ये आलाय. आता निसारभाई शेख देखील आपल्या संघाची काळजी घेत असताना निसारभाई शेख यांच्या माध्यमातून देखील भाईजान 11 कुलगाव B+ या टीम साठी देखील मेजवानी आता ठेवण्यात आली आहे. सुजल दादा पवार यांच्या माध्यमातून सुयोगच्या प्रत्येक विकेट साठी रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज. अवे फ्रॉम बॉडी ठेवायचं होतं. आउटसाइड द ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल. पंच योगीराजजी बुटेरे सर आमच्याकडे लगेचच वळतात आणि पंचांनी सांगितलं अंपायर सिग्नल यस इट इज अ व्हाईट बॉल. फॉलिंग स्वीप करायचं होतं. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती. अपघात निश्चित आणि आता विकेट संपादित. संजय धुले इज गॉन.
फलंदाज झालाय बाद. फलक 26 अंकावरती 26. आता हा बॉल पाहावा लागेल. लाईन टू लाईन भरपूर चांगली आहे. अवे फ्रॉम बॉडी ठेवला. ऑप्शिकच्या मेरिटनुसार सध्याच्या घडीला गोलंदाजी करतो महाराष्ट्र आतमध्ये. ओव्हर नंबर 3 मध्ये सुयोगला पण पाहताय. आता हा शेवटचा अंतिम बॉल. लास्ट डिलिव्हरी, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. ओह स्विच हिट, स्विच अँड स्वीट हिट. पाग मिल्का बॅकफिल्डर धावतोय, पळतोय, बॉल नाही थांबणार. एक टप्पा घेत बॉल बॅकवर तडमा सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. जशी सूचना झाली की यापुढे होणारे प्रत्येक मॅचेस 2 षटकांचे, तशी डीजे मास्टर गणेश पाटील तशी लगेचच डीजे मास्टर गणेश पाटील यांचा आनंद गगनात मावे ना. मोपा
11 कुलगाव बी प्लस या टीमचे पुरस्कर्ते निसार भाई शेख यांचं देखील वेलकम आपण करतोय. नुकतीच भाईजान 11 कुलगाव बी प्लस या टीमसाठी त्यांच्या माध्यमातून मेजवानी आपल्याला पाहायला मिळाली. जाऊयात मैदानाच्या दिशेने जिथे मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला संघ मायरा 11 फ्रेंडशिप मोपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला MD 11 जॉनमान जोवेली बी. ही मॅच आपण पाहता इंटरेस्टिंग सामना खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बनला 30. आता लक्ष उभं केलं 31चा पहिलाच बॉल. पहिलाच बॉल उकरायचा प्रयत्न. बॉल मागे निघाला. अगदी फिल्डर आहेत सागर बसले. झालं थोडंसं फंबल. एक कामने दुसरीचा प्रयत्न सुरू केला आणि दुसरीचा प्रयत्न आता राहिला यशस्वी. आराध्य 11 जॉनमान ढवलेपाडा या टीमचे मॅन्टॉर कुणाल पेनकर जे VIP अंपायर आहेत. त्यांची देखील अफाट मेहनत अगदी हा संघ उभारण्यामध्ये. इनफिल्डच्या वरून फटका सुंदर आहे. फिल्डर धावतोय पळतोय चेंडूच्या पाठवर. आउटफील्ड फास्ट आहे. शेवटच्या क्षणाला बॉलला मैदानाच्या आतमध्ये ढकललाय. फिल्डर फंबल जरूर झाला. 2 कंप्लीट झाला. तिसरीचा चान्स घेतला आणि तिसरी देखील यशस्वीरित्या कंप्लीट. या दरम्यान भाईजान 11 कुलगाव बी प्लस टीमचे उस्मान पटेल यांचं देखील वेलकम आपण करूयात. स्लोवर वन दिव्या गतीचा बॉल. गतीमध्ये परिवर्तन, गतीमध्ये मिश्रण, गतीमध्ये खऱ्या अर्थानं नियंत्रण होतं बट दिशेमध्ये नियंत्रण नाहीये. लेगस्टिकच्या बाहेरचा बॉल. बॅकअप द नकार दिला. यस पाटला एज घेतलाय बॉलनं. आता डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता. बॅक ऑफ द हँड स्लोवर वन. इथे देखील व्हेरिएशन कन्सिस्टन्सी आपल्याला पाहायला मिळाली प्रेम धुळेच्या माध्यमातून. वन्स अगेन डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. फटका चांगला. फटका सुंदर आहे. बॉल निघून चालला एक टप्पा घेत थेट फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. फाईन लेग मध्ये येणारा प्रसाद मात्रेच्या बॅट मधून फाईन चौकार. प्रसाद मात्रेनं हुक केलं म्हणजे मायरा 11 फ्रेंडशिप मोपाडा टीम साठी 4 धावा बुक केल्या. चांगला स्ट्रोक. बॅकअप द हॅट स्लोवर वन. आता लेग बिफोर विकेटची अपील पंचाकडे केली जाते बट पंच आपल्या निर्णयावरती तटस्थात. आता सिंगल जरूर मिळेल. येस इट इज लेग बादच्या स्वरूपात सिंगल. सिंगलच्या मदतीनं एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर षटक क्रमांक 1 चा खेळ कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या अंती 31चा पाठलाग करत असताना धावफलक 10.
लक्ष्य 31 बनल्यात 10, करायच्यात 21 आणि बॉल शिल्लक आहेत 12. म्हणजे आता 10.50च्या रिक्वायरमेंट मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करायच्या. सरासरी 10.50ची 10.50 रिक्वायर रेट. ओव्हर नंबर 2, दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मॅकवरती बॉल तयार. या टीमचं ट्रम्प कार्ड मिस्टर रोहित धुळे बॉलिंग मॅकवरती. पहिलाच बॉल प्रसाद मात्रेच्या अगेन्स्ट. जाळं रचलं, ट्रॅप रचलं, कॅच होईल का? पाहावं लागेल. कॅच ओहो झाली. व्हॉट अ फंटास्टिक कॅच, आउटस्टँडिंग कॅच. मैदानाच्या आतमध्ये रनिंग कॅच, फायनली कंप्लीट. विकेटचं पतन. पहिली विकेट टीम मायरा 11 फ्रेंडशिप मोहपाडा संघाला लागत असताना नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. समीर मेहरला आपण पाहताय. फ्रेंडशिप मोहपाडा या टीमचा चमचमता सितारा समीर मेहर स्ट्रायकिंग वरती तयार. स्लॉक स्वीप करायचं होतं, मागच्या पायावरती वेट ट्रान्सफर करून फटका खेळायचा होता, बट चपलाक आहे, चालाक आहे रोहित धुले गोलंदाज. यू व्हेरी चालाक ब्रो. आता चालाकी दाखवली. स्लोवर वनचा वापर आता मैदानाच्या आतमध्ये करण्यात आला. गोलंदाज रोहित धुळेच्या माध्यमातून आला डॉट बॉल. इथे देखील स्लोवर वर होता, बट आता दिशा थोडीशी खराब. लेग स्ट्रिकच्या बाहेरचा बॉल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. बदलापूर गावचे क्रिकेट प्रेमी अंकलेशजी राजपूत साहेबांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. व्हाईट बॉल आला आहे. एक्स्ट्राची धाव आता टीम मायरा 11 फ्रेंडशिप मोहपाडा संघाच्या खात्यामध्ये. फलक 11, 11 ऑन बोट. पुढचा बॉल बॅकअप द हँड स्वीप केला. फटका सुंदर आहे. फिल्डर प्रचंड वेगळ्या बॉल पर्यंत पोहोचलाय. चांगली फिल्डिंग. नॉन स्ट्राईक केला होईल. थ्रोपैकी फर्स्ट बाउन्स वरती गोलंदाज बॉलला कॅरी करेल. तत्पूर्वी मिळेल ते अवघी एक चिकी सिंगल. एकापेक्षा जास्त आता या बॉलवरती काही मिळणार नाहीये. वेस्टर्नच्या मागे आपण पाहताय विकेट किपरच्या भूमिकेत विश्वनाथ धुळे. शॉट टर्न मारला संजय धुळे. शॉट फाईन लेगला सागर बसने. 5 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, ऑर्थोडॉक्स वाइडिश लॉंग ऑन, वाइडिश लॉंग ऑफ आणि एक फिल्डर डीप बॅकवर्ड थर्ड मॅनला सेट करण्यात आलाय. स्टब्स तयार. रोहन बालेराव शफल झाला आणि सफल फटका खेळला. बॉलला पाठवून दिलाय. थेट बॅकवर्ड फाईन लेग, सीमा रेषेच्या वर. 4 धावा. नऊ वरती खेळतो रोहन बालेराव. पहिल्या बॉलवरती डबल, दुसऱ्या बॉलवरती 3 धावा, तिसऱ्या बॉलवरती चौकार आला. म्हणजे आता 21 नुसार बॅटिंग करतोय. फलक जाऊन पोहोचले तब्बल 16 अंकावरती. 16 ऑन बोर्ड. अर्धा पल्ला तर गाठलाय, अर्धा पल्ला अजूनही गाठायचा. 16 बनल्यात 15ची गरज या मॅच मध्ये. रोहन तयार. रोहित धुळेच्या अगेन्स्ट बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला. अगदी उसळी घेणारा बॉल, जणू काही खेळपट्टीचा सुगंध देणारा बॉल. आता विकेटचं पतन. महत्वाची विकेट सध्याच्या घडीला संपादित केली आहे टीम
MD11 जवान जोबिली बी संघानं रोहन भालेराव इज बॅक टू द पॅव्हेलियन. स्लोवर वन ऑन साइड टर्न करायचा प्रयत्न, फटका चांगला आहे. एकतर मिळाली, दुसरीचा प्रयत्न सुरू केला पण शेवटच्या क्षणाला नकार दिलाय. आता एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि या एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो 17 अंकावरती. 7 रन बोर्ड. षटक क्रमांक 2चा देखील खेळ आता कंप्लीट झाला. लक्ष्य 18 मध्ये 31 करायच्या होत्या, पहिल्या 12 मध्ये बनल्या 17, आता करायच्या 14. बॉल शिल्लक आहे शेवटचे 6. 14 runs to win after board from last 6 deliveries. Stoke DJ. सहा बॉल 14 धावा, 14 धावा 6 बॉल. माझी क्वेश्चन, स्ट्रायकिंग केला बॅटर लेजंड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये किशोर मेहर, नॉन स्ट्रायकिंगला समीर मेहर आणि बॉलिंग मार्क वरती बॉल तयार अपकमिंग यंगस्टर मिस्टर अभय चौधरीला आपण पाहताय. रफ्तार का राजा, वेगाचा वेताज बादशाह, ज्या गोलंदाजानं बदलापूर प्रीमियर लीग मध्ये 40 कंप्लीट केली होती. पहिलाच बॉल 6 मध्ये 14 ची गरज. लॉफ्ट करायचा प्रयत्न लॉंग द कार्पेट मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑन फील्डर आणि पहिलाच बॉल वरती मिळाली ही पहिले सिंगल. आता 5-13 राईट आर्म ओव्हर द विकेट. अभयला तुम्ही पाहताय एक चांगला गोलंदाज आहे, चांगला क्रिकेट नेहमीच MD11 जर्मन जोबेली बीट टीमसाठी नेहमीच तो खेळत असतो. बट आता त्याला या 14 धावा रोखायच्या, 14 धावा त्याला डिफेंड करायच्या. 5 मध्ये 13 ची गरज. या मॅच मध्ये समीर मेहर स्ट्रायकिंग वरती तयार. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये लढत असताना, झुंजत असताना 5-13. 5 बॉल 13. पुल करायचा प्रयत्न, फटका मिस टायमिंग आहे. बॉल लो बॅस लँड मध्ये फिल्डर पोहोचतोय. सेकंड बाउन्स वरती बॉलला कॅरी करायला झाला थोडासा फंबल. तत्पूर्वी मिळतील धावा 2. आता 4 बॉल 11. चार बॉल 11 धावा, 11 धावा 4 बॉल. समीर मेहर ला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय, ज्याच्यामध्ये क्षमता आहे, ज्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे, ज्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, नाव त्याचं समीर मेहर. 4 मध्ये 11 आता त्याला बनवायच्यात विजयासाठी. मायरा 11 फ्रेंडशिप मोहपाडा संघ आपण पाहताय. अगदी विजयाची स्वप्न जर दाखवल्यात, पण ती स्वप्न पूर्ण करतोय का समीर मेहर? आता मोठा प्रश्नचिन्ह उभा झाला सध्याच्या घडीला फ्रेंडशिप मोहपाडा टीमच्या पाठीराख्यांना. 4 मध्ये 11 ची गरज. हवायच्या आगे समीर. पुढचा बॉल दिशा पाहावी लागेल. आणि में ट्विस्ट मॅच मध्ये रंगत वाढली. मॅच अजून संपलेली नाहीये, ऑन मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. सध्याच्या घडीला 4 मध्ये 11 करायच्या होत्या. आला वाईड बॉल. आता बास समीकरण शेवटचे बॉल शिल्लक 4 आणि 4 मध्ये विजयासाठी धावा करायच्या 10. 4 बॉल 10 धावा, 10 धावा 4 बॉल. मास समीकरण महत्वाचा बॉल.
समीर मेहरच्या गेस ऑफसाईडला आडवा बाटचा हा कडवा प्रहार केलाय. फिल्डर पाहतोय आणि शेवटच्या क्षणापर्यंत फक्त पाहतच राहिलाय. फिल्डर के मस्तक से दस्तक देते हुए गेंद सीधा मैदान के बाहर 6 रन. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. टर्निंग पॉइंट सिक्सर मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. या मॅचचा गोल्डन सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला. 10 मध्ये अगदी 4 मध्ये 10 करायच्या होत्या. त्यानंतर आला षटकार. आता मॅचिक पोझिशन शेवटचे बॉल शिल्लक आहेत अंतिम 3 आणि 3 मध्ये विजयासाठी 10 करायच्या 4. आता अभय चौधरीला कमबॅक करावा लागेल. अभय चौधरीला डॉट पर्सेंटेज या मॅच मध्ये वाढवावे लागतील. विकेट टेकिंग गोलंदाजी आता त्याला या मॅच मध्ये करावे लागेल, कारण संघ अडचणीत आहे आणि संघाचा संकट मोचक आता अभय चौधरीला बनवावा लागेल. आता 3 बॉल 4 ची गरज. समीर मेहरचा बल्ला सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बोलतोय. 3 मध्ये 4. फ्री करायचा प्रयत्न. पंचाकडे लाऊड फील. पंचाचा फिगर अप. पंचांचा बोर्ड कशाकडे. मॅचची महत्वाची विकेट ऐन मोक्याच्या क्षणावरती घेतली अभय चौधरीनं. समीर मेहरची विकेट. फलंदाज होईल बाद. ते आता धकधक धकधक आणि धकधक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला संघ आपण पाहताय मायरा 11 फ्रेंडशिप मोपाडा, तर दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहताय MD 11 जॉनमान जोवेली बी मितेश दादा धुळे पुरस्कृत. हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आता नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. समीर मेहरची जागा भरण्यासाठी शंतनू मैदानाच्या आतमध्ये आलाय. आम्हाला आजही आठवतंय अभय चौधरी न खऱ्या अर्थानं एक विक्रम केला होता. जोवेली चषक 2018 या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं 6 मध्ये 3 ची गरज होती आणि त्या 3 धावा अभय चौधरीनं डिफेंड केल्या होत्या. तो विक्रम आता त्याला तोडावा लागेल. या 4 धावा आता 2 मध्ये डिफेंड करायच्यात. स्ट्रायकिंग केला बॅटर शंतनू मैदानाच्या आतमध्ये या टीमचा रायझिंग स्टार. त्याच्या अगेन्स्ट रफ्तार का राजा मिस्टर अभय चौधरी. 2 बॉल 4. 2 मध्ये 4 ची गरज. फॉलिंग स्वीप करायचा प्रयत्न. आता दोन्ही गाड्या कॅच ट्रॅक वरती. शेवटच्या क्षणाला आली आहे सिंगल. ऐन बोक्याच्या निर्णय क्षणावरती लेग मॅचच्या स्वरूपात सिंगल. कानबे ट्विस्ट. मॅच ऑन आहे. मॅच रंगत मध्ये वाढली आहे. सध्याच्या घडीला 6 बॉल 14 ची गरज होती. क्या बात आहे. आता निकाल कोणाच्या बाजूला लागेल. अल्लाड आपण पाहताय मोपाडाचा किशोर आणि पल्लाड आपण पाहताय जोवेलीचा अभय. 1 मध्ये 3 ची गरज. जर या 3 धावा आता डिफेंड केल्या तर बदलापूरचा वंडर बॉय केडी करण धुळेच्या माध्यमातून अभय चौधरीसाठी रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइज. 1 मध्ये 3 आता रोखायच्यात. या टीमचा ट्रम्प कार्ड वरून अभय चौधरीकडे पाहिलं जातं. बट त्याच्या अगेन्स्ट लेजंड किशोर मेहर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग वरती सज्ज झालाय. म्हटलं जातं ना सरण्यापेक्षा रंग बदलणारा माणूस आणि माणसापेक्षा रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ. अगदी अतिशय थंडमय वातावरण आणि थंडमय वातावरणामध्ये ही गरमागरमीची मॅच. 1 बॉल 3. 1 मध्ये 3 ची गरज. हुकाचा प्रयत्न बॉल हवेमध्ये. कॅचिटचा कॉल. कॅच स्टॉप. दुसरीचा प्रयत्न होईल. दुसरीचा प्रयत्न झालाय. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि तिसरी धाव झाली कंप्लीट. मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकला टीम मायरा 11 फ्रेंडशिप मोपाडा संघानं.
सो मच. हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळाला. अभिनंदन टीम मायरा 11 फ्रेंडशिप मोहपाडा. अभिनंदन किशोर मेहर, अभिनंदन समीर मेहर, अभिनंदन प्रसाद मात्रे, अभिनंदन रोहन बालराव, संतोषजी सोनवणे, संपूर्ण फ्रेंडशिप मोहपाडा टीमचं अभिनंदन आपण करूयात. हार्ड लक, टफ लक. MD11 जर्मन झोबेली बी. अतिशय चांगली लढत आपल्याला पाहायला मिळाली. सुंदर लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळाली. अखेर या लढतीमध्ये या मैदानाचा मानकरी राहिला अर्थातच मायरा 11 फ्रेंडशिप मोहपाडा संघ. यामागचा हिरो, यामागचा मार्द मॅच, नो डाऊट अबाउट. ज्याला बॅटिंग करत असताना धाबा बनवला 9, गोलंदाजी करत असताना घेतल्या 2 विकेट. वन ऑन ओनली या टीमचा कोहिनूर हिरा मिस्टर रोहन बालरा ठरला मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला स्टॉप्स आपण या.